नमस्कार, एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी गौरी सूर्यवंशी. आज आपल्यासोबत आहे पोपेगावचे सरपंच तथा भाजप तालुकाध्यक्ष कावळे सर आहे. तर आज आपल्याशी ते बातचीत करणार आहे. प्रथमतः साहेब, आपलं एस मराठी न्यूज मध्ये खूप खूप स्वागत. सर, माझा पहिला प्रश्न होता की आपली राजकीय कारकिर्दीला सुरुवात कशी झाली आणि कधीपासून झाली? मी राजकारणात पहिल्यांदा 2005 साली ग्रामपंचायत निवडणूक लढलो. पहिल्या निवडणुकीत मला अपयश पदरी पडलं होतं तसं, परंतु त्यानंतर मी 2008 पासून आजतागायत ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी गावचं नेतृत्व करतोय. या दरम्यानच्या काळामध्ये 2 वेळेला माझी मिसेस सरपंच होती आणि 2 वेळेला मला या ठिकाणी गावने सरपंच पदाची संधी दिली. या माध्यमातून माझा राजकारणामध्ये प्रवेश झाला असं म्हणता येईल. सुरुवातीच्या काळामध्ये मी आदरणीय श्रीरामजी शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी तालुक्याच्या राजकारणामध्ये काम केलं. नंतरच्या काळामध्ये काही कारणास्तव मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेच्या माध्यमातून काही काळ सक्रिय होतो. मध्यंतरीच्या काळामध्ये मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि सध्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे. माझा पुढचा प्रश्न असा होता की आपण 17 वर्षांपासून बोपेगावचे सरपंच आहे. तर तुमच्या कार्यकाळामध्ये कोणती कोणती विकास कामे झाली? या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करत असताना सगळ्यात पहिल्यांदा मी गावांतर्गत रस्ते असतील हे रस्ते काँक्रिटीकरण करण्याला प्राधान्य दिलं. त्यानंतर गावातल्या सगळ्या गटारी माझ्याकडे भूमिगत आहेत. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या अत्यावश्यक सुविधा असतात, रस्ते, वीज आणि पाणी, या सगळ्या आघाड्यांवरती काम करत असताना या सगळ्या सुविधा मी माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी मी पूर्ण केल्या. आणि मग नंतरच्या काळामध्ये काम करत असताना असं जाणवलं की गाव पातळीवर त्या अर्थाने शासकीय सर्वच विभागांचं मुख्यालय म्हणून ग्रामपंचायत कार्यालयाकडे बघितलं जातं. मला सांगायला अभिमान वाटतो की आज तालुक्यामध्ये ज्या काही निवडक ग्रामपंचायतींची कार्यालय असतील त्यामध्ये माझ्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचा समावेश होतो. मी 75 लाख रुपये या ठिकाणी आदरणीय मंत्री महोदय झिरवाळ साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध केले आणि अतिशय सुंदर असं ग्रामपंचायत कार्यालय माझं या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि ते लोकांच्या सेवेसाठी या ठिकाणी उपयोगात येत आहे. त्याचबरोबर मी गावातील लोकांचा जो महत्वाचा दुसरा मुद्दा होता की सुखदुःखाचे कार्यक्रम करण्यासाठी आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये एक मोठ्या बँक्वेट हॉलची आवश्यकता असते. बऱ्याच वेळेला गावातून शहरामध्ये या कार्यक्रमासाठी लोकांना जावं लागतं. त्याच्यामध्ये वेळेचा अपव्यय असेल, पैशाचा अपव्यय असेल, या सगळ्या गोष्टींवरती मात करायची म्हणून मी माझ्या गावामध्ये गावठाणामध्ये जवळपास मी 1 एकर जागा उपलब्ध केली आणि त्या ठिकाणी 6000 स्क्वेअर फीटाचा एक सुंदर असा बँक्वेट हॉल या ठिकाणी मी लोकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिलाय. या ठिकाणी कार्यक्रम करताना गावच्या कुठल्याही ग्रामस्थाला एकही रुपया या ठिकाणी भाड्याच्या स्वरूपात किंवा अनावश्यक खर्च या ठिकाणी येत नाही. भविष्य काळामध्ये याच बँक्वेट हॉलच्या शेजारी माझं अतिशय सुंदर असं गार्डनचं प्लॅनिंग सुरू आहे. त्या दृष्टिकोनातून प्लांटेशन झालेलं आहे की माझं एक स्वप्न आहे की माझ्या गावात मोलमजुरी करणाऱ्या एखाद्या ग्रामस्थाच्या मुलीचं देखील लग्न संध्याकाळी गोरज मुहूर्तावर अतिशय धुमधडाक्यात पार पडावं, हा एक माझा स्वतःचा संकल्प आहे. आणि माझ्या दृष्टिकोनातून गावचा प्रमुख म्हणून काम करताना तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण असेल आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मी आणि आमचे सहकारी काम करतोय. त्याचबरोबर माझ्या गावामध्ये एक पाझर तलाव होता. त्या पाझर तलावाची खुली वाढवली त्यामुळे त्या ठिकाणी पाणी साठ्यामध्ये वाढ झाली. पाणी साठ्यात वाढ झाल्यामुळे तिथून जे पाणी वाहून खाली शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जात होतं त्याला पायबंद बसला. त्यामुळे एक प्रकारे शेतीचं होणारं नुकसान थांबलंय. इतर असे अनेक कार्यक्रम आहेत की जे या ठिकाणी मी सरकारच्या माध्यमातून, स्थानिक लोकप्रतिनिधी आदरणीय झिरवाळ साहेबांच्या माध्यमातून पूर्ण करू शकलो, याचा मला निश्चितपणे अभिमान आहे. भविष्यात देखील शिक्षणाचा प्रश्न आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण, इतर ऍक्टिव्हिटीज ज्या काही शिक्षणाशी संबंधित असतील, चांगले अद्ययावत ई-लर्निंग अभ्यासिका असेल किंवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असेल किंवा इतरही खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी चांगलं क्रीडांगण असेल, विविध खेळांच्यासाठी आवश्यक असणारी मैदान असतील, साहित्य असेल, हेही या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. माझ्याकडे व्यायामशाळाही अतिशय सुंदर अशी व्यायामशाळा आहे की ज्या व्यायामशाळेमध्ये जवळपास एक 10 ते 15 लाख रुपयाचं सुसज्ज असं सगळं व्यायामाचं साहित्य या ठिकाणी मी उपलब्ध करून दिलंय. माझ्या गावामध्ये आजही अतिशय नाममात्र दरामध्ये 20 लिटरच्या कॅनला मी 5 रुपये घेतो आणि सगळ्या गावाला या ठिकाणी आरओचं शुद्ध पाणी पिण्याचं गेली 10-12 वर्षापासून आम्ही पुरवतोय. अगदी 2-2, 4-4 किलोमीटरवरनं लोक आमच्या
ग्रामपंचायतीच्या आरोग्य केंद्रावरून या ठिकाणी पिण्याचं पाणी घेऊन जातात. माझा पुढचा प्रश्न असा आहे की तालुक्याच्या राजकारणात आपला सहभाग कसा आहे? तालुक्याच्या राजकारणात म्हणण्यापेक्षा माझा तसा प्रवास पत्रकारितेच्या माध्यमातून सुरू झालेला प्रवास गावच्या राजकारणाच्या माध्यमातून राजकीय क्षेत्राकडे मी आकर्षित झालो. आमचे चुलते कादवा कारखान्याचे माजी चेअरमन स्वर्गीय ॲडव्होकेट बाजीरावजी कावळे यांच्या रूपाने घरातच राजकीय वारसा होता आणि राजकारणाचं आकर्षण असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असेल, आमच्या सहकारी संस्था आहेत काही कादवा कारखाना परिसरामध्ये, फळबाग संघाच्या चेअरमन पदाच्या माध्यमातून असेल, या ठिकाणी मी हळूहळू तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होत गेलो. परंतु सातत्याने आरक्षित असल्यामुळे थेट असं कुठल्याही संवैधानिक पदावरती काम करण्याची संधी अजूनपर्यंत मिळालेली नाही. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्यामुळे पक्षीय स्वरूपामध्ये काम करत असताना अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तालुका अध्यक्ष पदाची संधी मिळाली. या संधीचं सोनं करताना मी या ठिकाणी माझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे वनी मंडळाची, या वनी मंडळाच्या अंतर्गत येत असलेले जिल्हा परिषदेचे गट असतील, पंचायत समितीचे गण असतील, इतर काही ग्रामपंचायतीच्या निवडणूक असतील, या दृष्टिकोनातून मी आणि आमचे सगळे सहकारी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जे महायुती सरकार काम करत आहे त्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत ज्या काही योजना असतील त्या योजना कशा पोहोचतील, वैयक्तिक लाभाच्या असतील किंवा इतरही अनेक योजना या ठिकाणी सरकार सातत्याने राबवत आहे. त्या माध्यमातून तालुक्यामध्ये तसं महायुतीच्या माध्यमातून जर म्हटलं तर आदरणीय मंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या ठिकाणी शिवसेनेचे शिंदे गटाचे या ठिकाणी माजी आमदार धनराज माले साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम आहे आणि आम्ही भाजपची सगळी तरुण मंडळी सगळे मिळून या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकींना सामोरं जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आता प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने आपला पक्ष कसा मोठा होईल, पक्षाचं अस्तित्व कसं मजबूत होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय. आता आमचा सगळ्यांचा प्रयत्न, ज्याची ताकद असेल त्या ठिकाणी त्या पक्षाला संधी द्यावी आणि महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जावं असा आहे. परंतु उद्या कदाचित पक्षाने आदेश दिला तर आम्हाला आमच्या पद्धतीने स्वबळावर लढण्या इतपत काम आम्ही या ठिकाणी दिंडोरी तालुक्यामध्ये निश्चितपणे उभं केलंय. वेळ आलीच तर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदचे गट असतील, पंचायत समितीचे गण असतील, या ठिकाणी आम्ही स्वबळावर निवडणूक लढण्याची पूर्णपणे तयारी केलेली आहे. परंतु अंतिम निर्णय हा ठिकाणी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून घेतला जाईल आणि जो काही निर्णय होईल वरिष्ठ पातळीवर किंवा तालुक्यातील जी काही प्रमुख मंडळी आहे ती सगळी एकत्र बसून जो काही निर्णय घेतील तो या ठिकाणी आम्ही मान्य करू आणि त्या दृष्टिकोनातून महायुतीला कसं यश मिळेल यासाठी झोकून देऊन काम करू. साहेब, माझा शेवटचा प्रश्न की तुम्ही सांगितल्याप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवायच्या आधी तुम्ही पत्रकारी क्षेत्रात देखील कार्यरत होता, तर राजकीय क्षेत्र आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये काही बदल किंवा फरक तुम्हाला जाणवतात का? नक्कीच. पत्रकारितेच्या माध्यमातून काम करत असताना तसं मी भाग्यवान म्हणेल स्वतःला, कारण सुरेश अवधूत साहेब असतील, उत्तमराव कांबळे साहेब असतील, या पत्रकारितेतल्या मोठ्या लोकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. परंतु दोन्ही मधला फरक जर विचाराल तर पत्रकारितेच्या माध्यमातून आपण ज्या काही उणिवा असतील त्याच्यावरती बोट ठेवू शकतो. प्रकर्षाने त्या व्यवस्थेच्या समोर आणून कुठेतरी संबंधित यंत्रणेच्या मागे लागून त्याचा पाठपुरावा करून त्या कमतरता, त्या उणिवा दूर करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. परंतु ज्यावेळेला आपण राजकीय क्षेत्रातून काम करतो त्या राजकीय क्षेत्रामध्ये ह्या ज्या काही कमतरता असतील, या ज्या काही उणिवा असतील त्याच्यावर नुसती चर्चा करून काहीच होत नाही. त्या दूर करण्यासाठी प्रत्यक्ष कृती करणं अपेक्षित असतं. हा दोन्ही मधला मी मूलभूत फरक या ठिकाणी मी स्वतः अभ्यासला. कारण पत्रकारितेच्या माध्यमातून इथे हे नाही, तिथे ते नाही, हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे, याच्यावर लोकांची मतं घेणं, त्याच्यावरती आपली मतं मांडणं इथपर्यंत ठीक आहे. परंतु राजकारणात काम करत असताना आपल्याला ही संधी नाही आहे. आपल्याला प्रत्यक्ष कामच करावं लागतं. त्या अडीअडचणी, त्या उणिवा दूर करण्यासाठी काम करावं लागतं. जर आपण काम केलं, कृती केली तर आणि तरच या ठिकाणी जनता आपल्या सोबत राहू शकते. हा दोन्ही मधला मूलभूत फरक मी या ठिकाणी निश्चितपणे म्हणेन. तर धन्यवाद साहेब, आपला अमूल्य वेळ आपण एस मराठी न्यूज चॅनल दिला. तर आपले पुढील भावी वाटचालीसाठी आमच्या एस मराठी न्यूज तर्फे आणि प्रेक्षकांतर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.